राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे वय वर्षे 23 हिने गळफास घेऊन आत्महत्या केली। वैष्णवीच्या हत्येनंतर सासरे राजेंद्र हगवणे फरार झाले आहेत। त्यांच्या विरोधात हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। सुनेच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे यांनी मुलाला घेऊन पलायन केले आहे। दरम्यान पोलिसांनी पती, सासू आणि नंदन यांना अटक करून न्यायालयात हजर केले। न्यायालयाने त्यांना 21 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सासरा आणि दीर फरार झाले आहेत। हुंड्यामध्ये घेतले होते 51 तोळे सोने आणि फॉर्च्युनर कार। मिळालेल्या माहितीनुसार शशांक आणि वैष्णवीच्या लग्नावेळी तिच्या माहेरच्यांनी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी दिली होती। मात्र जमीन खरेदीसाठी 2 कोटी रुपये घेऊन ये या मागणीसाठी सासरचे लोक तिचा छळ करत होते, तर शशांक तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता। या सर्व गोष्टीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समजते। या प्रकरणी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, सासू, पती, दीर आणि नंदन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पतीने घेतला होता चारित्र्यावर संशय। वैष्णवी शशांक हगवणे वय वर्षे 23 मुळशी तालुक्यातील भुकुम गावची होती। FRI मध्ये म्हटले आहे की वैष्णवीचा सासरच्या कुटुंबाने अमानुष छळ केला, तिच्यावर मानसिक अत्याचार करण्यात आला। ऑगस्ट 2023 मध्ये गरोदर असलेल्या वैष्णवीने पती शशांकला याबाबत माहिती दिली असता त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे बाळ माझे नाही दुसऱ्या कोणाचे असावे असे म्हटले। यावरून पती शशांक आणि सासरचे लोकांनी वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला। शशांकने तिला मारहाण केली, शिवीगाळ करत घरातून हाकलून देईल असे धमकावीत तिला घरातून बाहेर काढले। सर्वांचा काटा काढतो, वैष्णवी आपल्या आई वडिलांकडे माहेरी गेली आणि तिच्या सासरच्या कुटुंबियाकडून होत असलेल्या छळाची आणि हुंड्यासाठी पैशाची मागणी याबाबत माहिती दिली। त्यानंतर 27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवीने मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून विषारी औषध खाल्ले। त्यानंतरही पुन्हा शशांकने वैष्णवीला शिवीगाळ करत तुझ्या बापाने पैसे दिले नाही तर त्याच्या सर्वाचा काटा काढतो अशी धमकी दिल्याचे FIR मध्ये म्हटले आहे। या प्रकाराची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल। या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून पोलिसांना निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना 3 दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे। आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना तात्काळ अटक करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत। वैष्णवी सोबत घडलेल्या प्रकाराबाबत आपले काय मत आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा।